नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2400 जागासाठी भरती निघालेली आहे. 2 जूनपासून ते 23 जूनपर्यंत फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आणि इथे एज रिलेक्शन SC/ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWBD साठी 10 वर्ष, PWBD OBC साठी 13 आणि PWBD SC/ST साठी 15 वर्ष एज रिलेक्शन आहे मित्रांनो. समोर क्वालिफिकेशन काय आहे, एक्झाम कशी असणार, सिलेबस काय आहे आणि जे एक्झाम सिलेबस आहे त्याच्यानुसार आपल्या चॅनलवरती सगळे लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील. तर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, पात्रता आहे बघा, 10वी मॅट्रिक्युलेशन, 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण असाल म्हणजे ऑफिसली तर भरू शकता. मिनिमम 10वी आहे आणि मॅक्झिमम पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि वेगळ्या वेगळ्या पद आहे, त्याच्यानुसार सिलेबस पण आहे, ते समोर बघणारच आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, इथे सिलेबस दिलेला आहे. ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल आणि टाईम असेल मित्रांनो 1 तास 60 मिनिट टाईम असेल. ठीक आहे. आणि इथे 200 मार्काचं एक्झाम होणार आहे मित्रांनो आणि 100 क्वेश्चन येईल. ठीक आहे. तर असं एक्झामचं स्वरूप आहे आणि सिलेबस आहे. जनरल इंटेलिजन्स 25 मार्क 50 मार्कासाठी येईल. ठीक आहे. आणि जनरल अवेअरनेस 25 मार्क 50साठी. ठीक आहे. आणि ॲप्टिट्यूड आहे, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, 25 क्वेश्चन येईल याचे 50 मार्कासाठी. इंग्लिश लँग्वेज येईल, बेसिक नॉलेज आहे मित्रांनो. ठीक आहे. 25 क्वेश्चन 50 मार्क. तर सगळे 25 क्वेश्चन येईल. सगळ्या सब्जेक्टचे 4 सब्जेक्ट आहे आणि 50 मार्कासाठी सगळे येणार आहे मित्रांनो. तर अशी एक्झाम आहे. तर आता एज रिलेक्शन बघूया. एज रिलेक्शन आपण ऑलरेडी बघितलं आहे. इथे सेंटर कोणतं घेऊ शकता. महाराष्ट्रामध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, आणखी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, जळगाव, खूप मतलब ऑल ओव्हर इंडिया महाराष्ट्रामध्ये तुम्ही सेंटर घेऊ शकता मित्रांनो. फॉर्म भरण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि फक्त किती 100 रुपये फीस आहे मित्रांनो याची. ठीक आहे. 100 रुपये फीस आहे SSCची. आता पोस्ट वाईज आपण सिलेबस बघूया डिटेल्समध्ये आणि स्टडी कसं म्हणजे करायचं ते पण सांगेल. ठीक आहे. तर मित्रांनो, जे 10वी बेसवरती एक्झाम होईल म्हणजे जे 10वी बेसवरती पद आहे त्यांच्यासाठी हा सिलेबस आहे. तुम्ही जर 10वी पासवरती फॉर्म भरणार असाल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. हा वाला इथं जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड. ठीक आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. आता 12वी वरती जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी हा सिलेबस म्हणजे थोडं चेंजेस आहेत त्याच्यामध्ये, लेवलनुसार चेंजेस असणार मित्रांनो ऑफिसले. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. ठीक आहे. हा 12वी लेवलचा आहे. आय होप तुम्ही काढला असेल स्क्रीनशॉट. व्हिडिओ स्टॉप करून काढायचं. ठीक आहे मित्रांनो. आणि ग्रॅज्युएशन लेवलचं आपण इथे बघूया. हा जनरल अवेअरनेसचा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये ओके, कोडिंग, डिकोडिंग, नंबर सिरीज वगैरे हे संपूर्ण म्हणजे ह्याच्यानुसार आहे मित्रांनो, ते पदवीनुसार हाय लेवल. ठीक आहे मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन डायरेक्ट तुम्ही भरू शकता. आणि समोर येणाऱ्या सगळ्या भरतीचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघण्यासाठी तुम्ही चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तुमचं जे टाईम टेबल येईल ते 10 दिवस अगोदर येईल मित्रांनो. ठीक आहे. आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड, वोटर ID, ड्रायविंग लायसन्स जर पदवीनुसार असेल ते, पॅन कार्ड, पासपोर्ट, ID कार्ड इश्यूड यांच्यापैकी एक लागेल मित्रांनो, सगळे नाही लागणार. आणि खाली डॉक्युमेंट वगैरे दिलेत. ठीक आहे.
ॲडमिशन सर्टिफिकेट वगैरे हे संपूर्ण लागेल.